नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एसडी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपण एसडी पब्लिकेशन या चॅनलवरती समाजसुधारक व संत यांच्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले यांच्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। तर महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे या ठिकाणी झालेला आहे। लक्षात ठेवायची आहे तारीख 11 एप्रिल 1827 रोजी पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, त्यांचे मूळ आडनाव गोरे होते। त्यांचे मूळ आडनाव काय होते तर गोरे होते, पण त्यांच्या आजोबांच्या फुलांच्या व्यापारामुळे त्यांचे फुले हे आडनाव पडले। त्यांनी फुलांचा व्यापार केल्याने त्यांना फुले असे म्हणतात। या ठिकाणी महात्मा फुले यांच्याबद्दल बोलायचे म्हटल्यास महात्मा फुले यांचे पूर्ण नाव आहे ज्योतिराव गोविंदराव फुले आणि त्यांचे आजोबा फुलांचा व्यापार करत असल्या कारणाने त्यांना फुले हे आडनाव पडले। त्यांचे मूळ आडनाव हे गोरे होते आणि महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे या ठिकाणी झाला आहे। तर महात्मा फुले नावाने लोकप्रिय हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते। सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातींच्या लोकांना शिक्षण देण्याचे त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे। तर या ठिकाणी महात्मा फुले या समाजसुधारकाबद्दल तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात। तर आता आपण सविस्तर पॉइंट्स बघूयात। त्यानंतरचा पुढचा पॉइंट बघूयात। महात्मा फुले यांच्या पूर्वजांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुळ होय। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये हमखास यावरती प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांचे पूर्वजांचे मूळ गाव कोणते आहे, तर ते आहे सातारा जिल्ह्यातील कटगुळ हे। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, महात्मा फुले यांचा विवाह खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री यांच्याशी झाला। लक्षात ठेवायचं आहे कुणाशी, तर खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाई फुले यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे। तर या ठिकाणी आपण बघितले आहे की ते 1 वर्षाचे असताना त्यांच्या आई चिमणाबाई यांचे निधन झाले आहे। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, शेजारी असणारे गफार बेग मुन्शी यांनी फुलेंना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहन केले। शेजारी कोण होते त्यांचे, तर गफार बेग मुन्शी यांनी फुलेंना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहित केले। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आहे। तर बघा तारीख 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी महात्मा फुले यांचा विवाह खंडोजी नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला आहे। तर ते किती वर्षाचे होते, तर 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आहे। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, महात्मा फुले यांनी समाजकार्य करताना स्त्री शिक्षण व समता या तत्वांना प्राधान्य दिले आहे। लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, महात्मा फुलेंनी लहुजी साळवे यांच्याकडून कुस्ती, नेमबाजी व दांडपट्टा याचे प्रशिक्षण घेतले आहे। परीक्षेमध्ये तुम्हाला विचारणारा प्रश्न आहे की महात्मा फुले यांना कुस्ती, नेमबाजी, दांडपट्टा कोणी शिकवले आहे, तर लहुजी साळवे यांनी, या उस्तादाने। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, 3 ऑगस्ट 1848 मध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा भिड्याच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली आहे। लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, भरपूर माहिती दिली आहे। 3 ऑगस्ट 1848 ही डेट लक्षात ठेवायची आहे पूर्ण। 3 ऑगस्ट 1848 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा भिड्यांच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे या ठिकाणी सुरू केली होती। या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे, 3 ऑगस्ट 1848 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली आहे। कुठे, तर भिड्यांच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे या ठिकाणी। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, 1852 मध्ये वेताळ पेठेत पुणे येथे अस्पृश्यांसाठी 2 शाळांची स्थापना केली। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, 1852 मध्ये मेजर कॅन्डींच्या हस्ते महात्मा फुले यांचा सत्कार करण्यात आला। कधी, तर 1852 मध्ये मेजर कॅन्डींच्या हस्ते महात्मा फुले यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, 1853 मध्ये महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविणारी मंडळी स्थापना केली। तर कुणासाठी, 1853 मध्ये महार, मांग या लोकांना विद्या शिकवणारी मंडळी स्थापन करण्यात आली।
त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे 1855 मध्ये प्रौढांसाठी रात्रशाळा काढली. कधी तर 1855 मध्ये प्रौढांसाठी रात्रशाळा काढली. आपण सुरुवातीपासून जात आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या जन्मापासून तर त्यांनी केलेली सामाजिक कार्य. त्यानंतर 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी केली आहे. कधी तर 1863 मध्ये. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे 1864 मध्ये विधवा पुनर्विवाह पुण्याच्या गोखले बागेत घडवून आणला. लक्षात ठेवायचं आहे 1864 मध्ये विधवा पुनर्विवाह पुण्याच्या गोखले बागेत घडवून आणला. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे 1865 मध्ये केशवपन बंदीसाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला. कधी तर 1865 मध्ये केशवपन बंदीसाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे 1868 मध्ये घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यासाठी खुला केला आहे. कधी तर 1868 मध्ये घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यासाठी खुला केला. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे 1869 मध्ये शिवरायांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला आहे. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे या ठिकाणी. कधी तर 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार कोणी केला आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला आहे. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा IMP पॉइंट्स आहे की 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये डेट सुद्धा विचारू शकतात. तर या ठिकाणी 24 सप्टेंबर 1873 लक्षात ठेवायचं आहे. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे ध्येय होते. लक्षात ठेवायचं आहे. आणि डेट लक्षात ठेवायची आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली तर 24 सप्टेंबर 1873 या दिवशी. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे 1877 मध्ये दीनबंधू मुखपत्र सुरू केले. किती तर 1877 मध्ये दीनबंधू मुखपत्र सुरू केले आहे. आणि दीनबंधू मुखपत्राचे संपादक कोण होते तर ते होते कृष्णाजी भालेकर. हे दीनबंधू या मुखपत्राचे संपादक होते आणि ते कधी सुरू केले होते तर 1877 मध्ये. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डेट लक्षात ठेवायची आहे की 1 जानेवारी कधी तर 1 जानेवारी 1877 या दिवशी दीनबंधू हे मुखपत्र सुरू करण्यात आले आहे. आणि हे दीनबंधू हे साप्ताहिक वृत्तपत्र मराठी भाषेत प्रसिद्ध होते. आणि लक्षात ठेवायचं आहे की दीनबंधू या मुखपत्राचे संपादक कोण आहेत तर कृष्णाजी भालेकर हे होते. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की 1882 मध्ये शिक्षण विषयक हंटर कमिशन समोर साक्ष दिली. महात्मा फुले यांनी 1882 मध्ये शिक्षण विषयक हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे की 1888 मध्ये इंग्लंडचा प्रिन्स ड्यूक यांच्या दिल्ली दरबारात भारतीय शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे. कुणी तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1888 मध्ये इंग्लंडचा प्रिन्स ड्यूक याच्या दिल्ली दरबारात भारतीय शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे वर्णन केले होते. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला आहे. तर या ठिकाणी कुळवाडी म्हणजेच काय तर कुळवाडी म्हणजेच कुणबी. तर कुणब्यांचा मुख्य व्यवसाय काय असतो तर कुणब्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती असतो. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःला शेतकऱ्यांचा राजा असे म्हटले आहे. त्यांनी स्वतःला कुळवाडी भूषण असे म्हटले आहे, म्हणजेच काय तर शेतकऱ्यांचा राजा म्हटले आहे. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्या घरी केली होती. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे याच गृहातील म्हणजेच कोणत्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी केली होती त्यांनी तर 1863 मध्ये केली होती. आणि याच गृहातील काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलास महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतले होते. तर कोण होती ती विधवा? काशीबाई ही विधवा होती. आणि काशीबाई ही व्यक्ती बालहत्या प्रतिबंधक गृहामधील होती आणि त्या
काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलास महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतले होते. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे नारायण लोखंडे यांनी स्थापन केलेल्या भारतातील पहिल्या बॉम्बे मिल अँड्स असोसिएशन या कामगार संघटनेमागील प्रेरणा महात्मा फुले होते. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे नारायण लोखंडे यांच्याबद्दल. तर नारायण लोखंडे याच्याबद्दल तुम्हाला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारू शकतात की भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक कोण होते, तर ते होते नारायण मेघाजी लोखंडे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तो गुलामांना दायस्थेमधून सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेल्या अमेरिकेतील लोकांना अर्पण केला आहे. परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे महात्मा फुले यांचा ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म हा मरणोत्तर म्हणजेच 1891 मध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. कारण की महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये पुणे या ठिकाणी झाला आहे. आणि त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे तो मरणोत्तर म्हणजेच 1891 मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेन यांच्या ग्रंथाचा प्रभाव. तर लक्षात ठेवायचं आहे महात्मा फुले यांच्यावर राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेन यांच्या ग्रंथाचा प्रभाव होता. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लिहिला होता. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात की महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी कोणता असा ग्रंथ आहे की जो प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लिहिला आहे, तर तो आहे गुलामगिरी हा ग्रंथ. आणि गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तो अमेरिकेतील लोकांना अर्पण केलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे 1882 मध्ये टिळक व आगरकरांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर महात्मा फुले यांनी पुण्यात आल्यावर त्यांचा सत्कार केला होता. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे कृष्णाजी भालेकर हे दीनबंधू या मुखपत्राचे संपादक होते. आत्ताच आपण बघितले आहे की सत्यशोधक समाजाची मुखपत्र होते दीनबंधू, आणि दीनबंधू या मुखपत्राचे संपादक कोण आहे, तर कृष्णाजी भालेकर. लक्षात ठेवायचं आहे. परत तारीख 1 जानेवारी 1877 मध्ये दीनबंधू हे मुखपत्र सुरू करण्यात आले होते. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी. लक्षात ठेवायचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी 11 मे 1888 रोजी कोळीवाडा मुंबई येथे भरलेल्या सभेत मुंबईच्या जनतेने राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी दिली आहे. हा पूर्णच पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी 11 मे 1888 रोजी कोळीवाडा मुंबई येथे भरलेल्या सभेत मुंबईच्या जनतेने राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी दिली आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झाले की महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी त्यानंतर कुणी दिली आहे, तर मुंबईच्या जनतेने दिली आहे. आणि कुणाच्या हस्ते दिली आहे, तर राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते. कोठे दिली, तर कोळीवाडा मुंबई या ठिकाणी. आणि कधी दिली, तर 11 मे 1888 मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपण सविस्तर माहिती बघत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एसटी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे की महात्मा फुले 1876 ते 1882 या काळात पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. कधी, तर 1876 ते 1882 या काळात पुणे नगरपालिकेचे सदस्य कोण होते, तर महात्मा फुले हे होते. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की त्यांच्यावरती टीका करण्यात आली होती. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी महात्मा फुले यांच्यावर क्षुद्र जगद्गुरू अशी टीका केली, अशा शब्दात टीका केली होती की क्षुद्र जगद्गुरू या शब्दात महात्मा फुले यांच्यावर विष्णू शास्त्री चिपळूणकर टीका करत, परंतु ते समाजक्रांतीचे जनक होते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की तर आपण या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा गौरव समाजसुधारकाचे अग्रणी, स्त्रियांचे उद्धार करते, आद्य दलितोद्धारक असा त्यांचा उद्गार केला जातो.
त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे थॉमस पेन या उदार मानवतावादी विचारवंताचा प्रभाव फुलेंवरती होता आणि त्यांचा कोणता ग्रंथ होता? थॉमस पेनचा राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती होता. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे महात्मा फुलेंनाच महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महात्मा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणतात. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की भारताचे मार्टिन लुथर किंग असे कोणाला म्हणतात? महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणतात. तर भारताचे मार्टिन लुथर किंग असे कोणाला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना येत असेल त्यांनी कमेंटमध्ये या प्रश्नाचे नक्कीच उत्तर द्यायचे आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की या ठिकाणी तुम्हाला डेट लक्षात ठेवायचे आहे की 28 नोव्हेंबर 1890 महात्मा फुले यांचा पुणे येथे मृत्यू झाला आहे. किती? तर 28 नोव्हेंबर 1890 या रोजी. तर त्यांचा जन्म सुद्धा कधी झालेला आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात असणे गरजेचे आहे की 11 एप्रिल 1827 रोजी पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे आणि पुणे या ठिकाणीच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि डेट आहे 28 नोव्हेंबर 1890. त्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं पॉइंट्स बघूयात की त्यांनी लिहिलेले साहित्य. तर त्यांनी गुलामगिरी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, त्यानंतर तृतीय रत्न, त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड, शिवाजी महाराजांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, अस्पृश्यांची कैफियत, सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. तर कुठले आहे त्यांनी लिहिलेले ग्रंथ? गुलामगिरी, तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसूड, शिवाजी महाराजांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, अस्पृश्यांची कैफियत, सार्वजनिक सत्यधर्म. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये जसे महात्मा फुले या समाजसुधारकाबद्दल आपण माहिती बघितली आहे, यानंतरही SD पब्लिकेशन या चॅनलवरती आपण अजूनही दुसऱ्या समाजसुधारकाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. जसे की सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर, विनायक दामोदर सावरकर, त्यानंतर संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठे. तर यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसे वाटलेत हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला ही माहिती युजफुल वाटली असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.